या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत नर्मदा आणि दामोदर ते झुंबर वेदाच्या अंगावर पाडणारच असतात, परंतु तितक्यात मंजिरी बाहेर येते आणि तिला बघून हे दोघेजण घाबरतात आणि पटकन ते झुंबर वरती घेतात. तर अंबिका मोठमोठ्याने ओरडत असते, म्हणत असते की आई प्लीज आपल्या वेदाकडे बघा, तिला घेऊन जा. मात्र मंजिरीपर्यंत तिचा आवाज पोहोचत नाही. मंजिरी पुन्हा तिच्या खोलीत जाते आणि ती संधी साधून नर्मदा आणि दामोदर पुन्हा ते झुंबर वेदाच्या अंगावर पाडण्यासाठी तयार होतात. अंबिका मोठमोठ्याने ओरडत असते आणि त्याच वेळी त्या ठिकाणी दादासाहेब येतात आणि दादासाहेबांना बघून नर्मदा आणि दामोदर पुन्हा घाबरतात. मात्र तो पिरा दारू पित असतो, त्याचं या सगळ्याकडे लक्षच नसतं आणि म्हणून मग नर्मदा मोठ्याने दादा असं ओरडते आणि त्यामुळे त्या माणसाचं नर्मदाकडे लक्ष जातं. दादासाहेबांना बघून तो घाबरतो आणि पुन्हा ते झुंबर वरती घेतो आणि पुन्हा एकदा वेदाचा जीव वाचतो. दादासाहेब वेदाला विचारत असतात की बाळा तू इथे काय करते? तर नर्मदा पटकन पुढे येत म्हणते की दादासाहेब काही नाही, तिची बाहुली इथे पडली होती ना, मग मी तिला इथेच खेळायला बसवलं. म्हटलं उगाच तिला त्रास द्यायला नको आणि मी तिच्यासाठी ज्यूस आणायला गेले होते, तुम्ही काळजी करू नका. आणि ते ऐकून दादासाहेब म्हणतात की ठीक आहे आणि ते तेथून निघून जातात. दुसरीकडे त्या आजी मीराला म्हणत असतात की जरी मला डोळे असते ना तरी मला इतकं छान देवीचं दर्शन झालं नसतं जितकं छान तुझ्या वर्णनामुळे मला देवीचं दर्शन झालं. मला आज खरंच खूप आनंद झाला आहे. आता मला मरण जरी आलं ना तरी काही हरकत नाही. आणि मग त्यानंतर त्या मीराला विचारतात की बाळा सांग तुला काय हवं आहे ते, तुला जे हवं असेल ना ते मी देईल. तर दुसरीकडे अंबिका मोठमोठ्याने ओरडून म्हणत असते की देवी आई, तुला माझ्या वेदाचा जीव वाचवावाच लागेल. वेदाचं दान तू माझ्या पदरात टाकलं आहे ना, मग आता तू माझ्या मुलीला वाचव. जर तू तिला नाही ना वाचवलं तर माझा तुझ्यावरचा विश्वास कायमचा उडेल. तर दुसरीकडे मीराचे बाबा देखील म्हणत असतात की देवी आई नको ग परीक्षा पाहू, वाचव त्या लेकराला. दुसरीकडे त्या आजी मीराला म्हणत असतात की सांग ना बाळा तुला काय हवं आहे, तुला जे हवं असेल ते देईल मी. असं समज की तुझ्या आईकडेच तू काहीतरी मागत आहे. आणि ते ऐकून मीरा म्हणते की आजी मला काही नको, मात्र जर तुम्हाला द्यायचंच असेल ना तर माझ्या ताईला आशीर्वाद द्या, तिचा या देवीवर खूप आशीर्वाद आहे. माझ्या ताईला जे हवं ना ते मिळू द्या, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ द्या. आणि त्यावर आजी तथास्तू म्हणतात. आणि त्या क्षणी दुसरीकडे अंबिकाचा घरामध्ये प्रवेश होतो आणि इकडे आजींनी तथास्तू म्हटल्यानंतर एक मोठे वादळ येते. त्या वादळामुळे मीरा खूप घाबरते, नेमकं काय होत आहे तिला कळत नाही. मीराच्या बाबांना देखील आश्चर्य वाटत असते. तर इकडे अंबिकाने घरात प्रवेश केल्यामुळे ती लगेच वेदाच्या जवळ जाते आणि त्याच वेळी घराला जे रक्षा कवच बांधलेले असते ते सुद्धा जळून खाक होते. आणि मग त्यानंतर अंबिका तिच्या शक्तीने ते झुंबर वेदाच्या अंगावर पडण्यापासून वाचवते. ती वेदाचं रक्षण करते आणि ते बघून नर्मदा, तिचा नवरा आणि तो नोकर खूपच घाबरतात. हे सगळं काय होतंय त्यांना कळत नाही आणि मग त्यानंतर ते पटकन तेथून निघून जातात. तर अंबिका प्रेमाने वेदाकडे बघत असते, परंतु ती खूप घाबरलेली असते. तर इकडे मीराचे बाबा खूप आनंदात असतात, कारण त्यांना संकेत मिळालेला असतो देवी आई मदतीसाठी धावून आली आहे. तर दुसरीकडे जेव्हा ते वादळ शांत होते तेव्हा मीराच्या लक्षात येते की तिच्यासोबत असणाऱ्या त्या आजी अचानक गायब झाल्या आहेत. तर दुसरीकडे तो जो पिरा असतो त्याला शॉक बसतो आणि ते बघून नर्मदा आणि दामोदर खूपच घाबरतात आणि पटकन त्याला त्याच्या खोलीत घेऊन जातात. तर इकडे अंबिका वेदाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते, मात्र तिला वेदाला स्पर्शच करता येत नाही. परंतु वेद सुखरूप आहे हे बघून तिला खूप आनंद होतो. तर दुसरीकडे देवीची पालखी निघालेली असते. तर मीरा त्यामध्ये त्या आजींचा शोध घेत असते, मात्र आजी तिला कुठेही सापडत नाही, कारण त्या आजी म्हणजे साक्षात देवी आई असतात. आणि मग त्यानंतर पालखीमधील लोक जो गुलाल उधळत असतात तो गुलाल देवी आईची प्रतिकृती धारण करतो. तर दुसरीकडे तो पिरा त्याच्या खोलीत झोपलेला असतो आणि त्यावेळी अंबिका त्या ठिकाणी येते. ती रागातच म्हणत असते की तू मारणार का माझ्या वेदाला? आणि मग त्यानंतर ती त्या खोलीत असलेला फॅन बंद करते, त्यामुळे त्या माणसाला जाग येते. जेव्हा तो डोळे उघडतो तेव्हा
अंबिका तो फॅन खाली पाडताना ते बघून तो माणूस खूप घाबरतो आणि मोठ्याने ओरडू लागतो. तर अंबिका तो फॅन अगदी त्याच्या डोळ्याजवळ आणून थांबवते आणि त्यानंतर तो फॅन पुन्हा एकदा ती वर घेऊन जाते आणि हा प्रकार बघून तो माणूस खूप घाबरतो, मोठमोठ्याने ओरडू लागतो आणि त्याचा आवाज ऐकून माया त्या ठिकाणी येते. ती सरळ त्याच्या कानाखाली मारते आणि काय झालं ते विचारते. तर तो म्हणत असतो की पंखा खाली येत होता, वर जात होता आणि ते ऐकून माया अजून चिडते. ती म्हणत असते की मी तुला सांगितलं होतं ना वेदाच्या अंगाला हात लावू नको, मग तू असं का केलं? तर तो म्हणत असतो की मॅडम मी तुमचंच काम करत होतो. तर माया म्हणत असते हो का? मग ते झुंबर तिच्या अंगावर का नाही पडलं? काम अर्धवट का राहिलं? आणि मग ती त्याच्या दारूच्या बाटलीकडे हात दाखवत म्हणते की हे सगळं ना याच्यामुळे घडते, किती वेळा सांगितले तुला दारू पिऊ नको म्हणून. आणि ती रागातच तेथून निघून जाते. दुसरीकडे अथर्व गॅलरीत उभा असतो आणि तो अंबिकासोबतच बोलत असतो. तितक्यात अंबिका त्या ठिकाणी येते. ती देखील अथर्वसोबत बोलू लागते, मात्र तिचा आवाज अथर्वपर्यंत पोहोचतच नाही. आणि मग त्याच वेळी माया त्या ठिकाणी येते. ती मुद्दाम अथर्वच्या जवळ जाते, त्याला स्पर्श करते आणि सांगू लागते की तू वेदाची काळजी करू नको, मी आहे ना तिची काळजी घ्यायला. आणि ते बघून अंबिका तर खूप चिडते आणि तितक्यात अथर्वच्या देखील लक्षात येतं की ती माया त्याच्या खूप जवळ येण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे तो पटकन दूर होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी नर्मदा वेदासाठी दूध गरम करत असते. ती त्या मदनला म्हणत असते की मी या घरची लेक आहे आणि बघ कशी नोकरांसारखी कामं करते, पण हे काम तुझं आहे ना, मग आता तूच कर. आणि ते ऐकून तो मदन म्हणू लागतो की गरम गरम दूध आहे ना, आता बघा मी वेदाला कसा त्रास देत होते. आणि ते ऐकून नर्मदासुद्धा खुश होते. त्यानंतर ते दोघेजण खूप गरम दूध घेऊन वेदाजवळ जातात, जेणेकरून तिचं तोंड भाजावं, तिला त्रास व्हावं. आणि हे सगळं अंबिका बघत असते. ती खूप चिडते. ती म्हणत असते की नर्मदा आत्या, मी तुमच्यावर इतका विश्वास ठेवला, तुम्हाला लाज वाटत नाही का माझ्या निरागस मुलीला त्रास द्यायला? तर नर्मदा मुद्दाम ते ग्लास वेदाच्या तोंडाजवळ घेऊन जाते आणि तिला पिण्याचा आग्रह करते, परंतु वेदा रागातच ते ग्लास फेकून देते आणि तेथून निघून जाते. त्या आवाजाने अथर्व बाहेर येतो आणि काय झाले हे विचारू लागतो. तर नर्मदा खोटं सांगते की वेदा खूप चिडचिड करते, तिची आई नाही आहे ना तिच्याजवळ, त्यामुळे तिच्याशी अवस्था झाली. तू प्लीज बोल तिच्यासोबत आणि हवं तर एकदा मायासोबतही बोल. माया आपल्या अंबिकाचीच मैत्रीण आहे, ती नक्की अंबिकाची जागा घेईल, वेदाचा छान सांभाळ करेल, तिला आईचं प्रेम देईल. पण त्यावर अथर्व काही न बोलता तेथून निघून जातो. तर अंबिका खूप चिडलेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मीराचे बाबा म्हणत असतात की पुन्हा एकदा तेच नक्षत्र आलं आहे आणि त्याच वेळी गावच्या मंदिरामध्ये लोकांना काही पावलं उमटलेली दिसतात. दुसरीकडे ती माया अंबिकाची साडी नेसून येते आणि ते बघून घरातील सगळेच जण खूप चिडतात. मंजिरी तिला विचारत असते की तुझी हिंमत कशी झाली अंबिकाच्या साडीला हात लावायची? तर माया म्हणते की ही साडी मला अथर्वनेच दिली. आणि ते ऐकून वेदा खूपच चिडते आणि रागातच तेथून निघून जाते. दुसरीकडे शैलजा पुन्हा एकदा मीरासमोर तिचं रडगाणं सुरू करते आणि त्यामुळे मीरा म्हणते की काकी तू काळजी करू नको, रंगराज महाराजांच्या मठामध्ये फक्त नाचायचं आहे ना, मग मी नाचेल. आणि ते ऐकून शैलजा खुश होते. मात्र त्यानंतर दुसरीकडे माया वेदाला मारायचा पुन्हा एकदा प्रयत्न करते, परंतु तितक्यात अथर्व त्या ठिकाणी येतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.